उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार आज विवाह बंधनात अडकणार आहेत। मात्र या विवाह सोहळ्याला अजित पवार उपस्थित राहणार का असा प्रश्न विचारला जातोय। त्याचं कारण असं आहे की आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दिवसभर प्रचार दौरे आहेत। सकाळी 10 वाजता भोर इथून प्रचाराला सुरुवात होणार आहे। त्यानंतर दौंड, इंदापूर, माळेगाव, बारामती या ठिकाणी ते प्रचार सभा घेणार आहेत। बारामतीत प्रचार सभेची वेळ ही संध्याकाळी 6:30 वाजताची आहे, तर युगेंद्र पवारांचं लग्न 5:15 आहे। अजित पवारांचे नियोजित कार्यक्रम बघता ते विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता ही कमी दिसतेय। दरम्यान काल जय पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार संगीताच्या कार्यक्रमाला उपस्थित होते असं सांगण्यात येत आहे। मात्र आजच्या विवाह सोहळ्याला अजित पवार हजेरी लावतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावरती आहेत। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते जाहीर सभा घेणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि लांजा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी इथं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युती झाली नसल्यामुळे तसंच गेले काही दिवस सुरू असलेल्या राणे विरुद्ध राणे या राजकीय संघर्षावरती आणि आमदार निलेश राणेंनी केलेल्या रवींद्र चव्हाण यांच्यावरील वक्तव्यावरती काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे म्हणणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी आणखी एक मोठं वक्तव्य करत शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय। 2 नंबरला काहीही किंमत नसते, तो 2 नंबरच असल्याचं सांगत रवींद्र चव्हाणांनी मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलंय। त्यामुळे शिवसेना विरुद्ध रवींद्र चव्हाण हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे। दरम्यान सुरुवातीला डोंबिवलीमध्ये भाजपमध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशावरून नाराज असलेल्या एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठत हा वाद अमित शहांच्या कोर्टामध्ये नेल्याची चर्चा होती। त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली। मात्र तरीही रवींद्र चव्हाणांकडून होणारी ही वक्तव्य 2 तारखेनंतर राजकीय भूकंप घडवून आणणार नाहीत ना अशी चर्चा सुरू झाली आहे। खोटा आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। खरं आहे का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटा आहे। मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोललो काल। ते म्हणाले असं त्यांचा बोलण्याचा उद्देश नव्हता। 2 तारखेपर्यंत तरी आपण बाबा वादविवाद नको, हे थोडं टाळूया, अशा प्रकारचा त्यांचा बोलण्याचा उद्देश होता असं मला ते म्हणाले। महायुती जी आमची झालेली आहे, एनडीए जो एकत्र आलेलं आहे, विचारधारेवर आलोय। त्याच भागांमधील असणारे उमद नेतृत्व की ते आज आपल्यामध्ये नाही। त्यांनी असं म्हटलं की मी काँग्रेस, राष्ट्रवादी या आघाडीमध्ये बरेच वर्ष बरेच मोठमोठी पदं मी भूषवली, परंतु ही पदं भूषवली आणि मी फार प्रयत्न केला की नंबर 1 होण्याचा, परंतु मी काही नंबर 1 होऊ शकलो नाही, मी नंबर 2च आहे असं त्यांनी ते म्हटलं की नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं। मी विवादात मी म्हटलं। दरम्यान रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर शिंदेंच्या शिवसेनेचे मुख्य सहप्रवक्ते राजू वाघमारे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही बघूया। आता ते म्हणाले की नंबर 2च राहतो, मग ते आदरणीय अजितदादांबद्दल बोलतायत, कारण अजितदादा कंटिन्यू नंबर 2 राहिलेले आहेत। कारण देवेंद्र फडणवीस साहेब जे नंबर 1 होते ते शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना नंबर 2 राहिले होते। शिंदे साहेब मुख्यमंत्री होते ते आता नंबर 2 आहेत। केंद्रात तर आदरणीय अमित शहाजी नंबर 2 आहेत 2014 पासून। मग ते कोणाबद्दल बोलतायत हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे। कोकणात एकीकडे शिवसेना विरुद्ध भाजप वाद पेटला असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत धुसफूसही समोर आली आहे। देवरुखमधील महाविकास आघाडीच्या सभेसाठी माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव एकाच मंचावरती येणार होते। बॅनरवर देखील दोन्ही नेत्यांचे फोटो होते, मात्र विनायक राऊत या सभेला गैरहजर राहिलेत। काही दिवसांपूर्वीच भास्कर जाधवांनी थेट विनायक राऊतांचं नाव घेत त्यांच्यावरती टीका केली। त्यानंतर विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यात अंतर्गत कलह सुरू आहे। भास्कर जाधव यांनी तर खिंडीत गाठण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगत विनायक राऊतांवरती निशाणा साधलाय। दरम्यान उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधव यांच्याशी फोनवरून संवाद साधून मध्यस्थी केली। ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आता भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यातील संघर्ष थांबणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
खरं सांगायला गेलं तर वेगळा संदेश जातोच, नाही म्हणता येत नाही. परंतु कुणी मला करायला लावलं, मी स्वतःहून केलं का, हे कुणी करायला लावलं आणि अर्ध्यावर येऊन या विषयातून कुणी पळ काढला, याचा अर्थ कुणीतरी मला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आणि मी नक्की काय करतोय हे आजमावण्याचा प्रयत्न केला. पण एकदा का मी माझा शब्द दिला की मी बदलत नाही. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकींसाठी काँग्रेसनं भली मोठी 40 स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे. मात्र यातील प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ वगळता एकही स्टार प्रचारक राज्यभर प्रचारासाठी फिरताना दिसत नाहीयेत. स्टार प्रचारकांच्या यादीत सर्वात वरती नाव प्रभारी रमेश चेन्नीथलांचं आहे. मात्र प्रभारी रमेश चेन्नीथलांनी एकही सभा घेतली नाही. विजय वडेट्टीवार, छत्रपती शाहू महाराज, सतीश पाटील, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे हे मोठे नेते राज्यात त्यांचा जिल्हा सोडला तर इतरत्र कुठेही फिरताना दिसत नाहीत. स्टार प्रचारकांच्या यादीतील रमेश चेन्नीथला, मुकुल वासनिक, नितीन राऊत, चंद्रकांत हंडोरे, आरिफ खान, केसी पाडवी, वर्षा गायकवाड, असलम शेख, मुझफ्फर हुसेन, रमेश बावगे, भाई जगताप, राजेंद्र राख, विलास अवताडे आणि सागर साळुंखे यांनीही एकही सभा घेतली नाही. मात्र यावरती काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी अजब तर्क लढवलाय. काँग्रेसकडे स्टार प्रचारकांची मोठी फौज आहे, त्यामुळे नेते आपापल्या भागामध्ये लक्ष केंद्रित करत आहेत, असं अतुल लोंढेंनी म्हटलंय. आपल्यासोबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आहे. भाऊ, काँग्रेसचे जवळपास 40 स्टार प्रचारक आहे. मात्र बहुतांश स्टार प्रचारक हे त्यांच्या जिल्ह्यापुरतेच प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि महत्त्वाची गोष्ट की बाहेरचे जे स्टार प्रचारक आहेत, रमेश चेन्नीथला असेल, त्यांच्या देखील सभा झाल्या तर दिसत नाही. काय समजायचं याला? रमेश चेन्नीथला साहेब केरळमध्ये निवडणुका आहेत, त्यामुळे ते तिथे बिझी आहेत. पण त्यांनी निवडणुकीच्या संदर्भामध्ये सगळ्या तयारीचा आढावा घेतलेला आहे. आता आपण पाहिलं असेल, प्रदेशाध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब पूर्ण महाराष्ट्र फिरले, मराठवाडा फिरले, पूर्ण विदर्भ फिरले, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र सगळीकडे ते फिरले. मी स्वतःसुद्धा स्टार प्रचारक आहे आणि मी बुलढाणा जिल्हा असेल, खामगाव असेल, मेकर असेल, वर्धा असेल, भंडारा असेल आणि आता आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये उद्या माझ्या काही सभा आहेत. तर या सगळ्या ठिकाणी सभा करतात. त्या प्रत्येकजण आपापल्या परीनं जिथे जिथे ज्याची गरज आहे तसं तसं लोक बोलवत आहेत. पृथ्वीराज चव्हाण असेल, बाळासाहेब थोरात असेल, विजय वडेट्टीवार असेल, सुनील केदार, यशोमती ठाकूर असे जे मोठे नावं आहे हे त्यांच्या जिल्ह्यापुरतेच फिरताना दिसत आहे. याचं काय कारण समजायचं? नाही, मला मान्य नाही. मला वाटतं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये यशोमतीताई आज उद्या आहेत, वडेट्टीवार साहेबसुद्धा बाहेर जाऊन आलेले आहेत, सगळेच नेते जवळपास बाहेर जाऊन आले आहेत. पण आता हा शेवटलाच लेग आहे आणि ह्या 2-3 दिवसामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या नगरपालिका निवडून आणलं तर त्यांचा परफॉर्मन्स राहील ना. त्यामुळे प्रत्येकजण आपला जिल्हा पहिले सांभाळण्याचा आणि आता 2 दिवस राहिले असल्यामुळे सगळेजण आपापल्या जिल्ह्यात आहेत. जिल्ह्याच्या बाहेर दिसत नाही. म्हणजे माझं काय म्हणणं की जिल्ह्याच्या बाहेर नाही, चौफेर नेते आहेत, यांच्याकडं नेतेच नाही आहेत. हे सगळं जे आहे ना हे पैशाच्या भरोशावर चालू आहे. आता 1 तारखेला रात्री 10 वाजेपर्यंत म्हणजे आम्ही प्रचार करत राहायचं आणि यांनी पैसे वाटत फिरायचा, असा हा धंदा जो आहे तो सगळ्यांना लक्षात येतो. जरी विरोधकांकडून आरोप केला जात असला तरी काँग्रेसला तो मान्य नाही. आणि काँग्रेसचं असं म्हणणं आहे की आमचे जिल्ह्यामध्ये नेते आहेत, त्यामुळे संख्या खूप जास्त आहे, त्यामुळे कदाचित त्यांच्या प्रचारावर इतरांचं लक्ष जात नसेल. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. कोकणात शिंदेंच्या शिवसेना विरुद्ध भाजप वाद टोकाला गेला असतानाच पूर्व विदर्भात शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपला खुलं आव्हान दिलंय. काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत राहणाऱ्या पूर्व विदर्भामध्ये भाजपला काँग्रेसपेक्षा शिंदेंच्या शिवसेनेनं कडवं आव्हान दिलंय. शिंदेंच्या शिवसेनेनं पूर्व विदर्भामध्ये सर्वाधिक 57 पैकी 37 ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उतरवलेत. त्यामुळे भाजपचं गणित बिघडल्याचं चित्र आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंनी देखील मैदानामध्ये उडी घेतली. दरम्यान शिंदेंनी कडवं आव्हान दिलं असलं तरीही आम्ही मैत्रीपूर्ण लढत असल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय. तर पक्ष वाढवण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलंय. मात्र विदर्भात ही लढत भविष्यातील मोठ्या राजकीय भूकंपाचा ट्रिगर नाही ना, अशी चर्चा सध्या रंगताना दिसतेय. मित्र पक्षाला निवडणुका लढण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि शिंदेजी लढतायत, आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय. आणि आमचंही ठरलं होतं की बा त्यांनी मैत्रीपूर्ण लढावं ज्या ठिकाणी आमचं युती होणार नाही. आणि आम्ही ठरवलं आहे की जिथे मैत्रीपूर्ण लढत आहे तिथे कुठलाही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे. शेवटी त्यांना त्यांचा अधिकार आहे, आमचा आम्हाला अधिकार आहे. भाजपा आणि शिवसेनेमध्ये फाईट होईल की काय असा प्रश्न आहे, कारण काँग्रेस
आऊट झाल्यासारखी दिसते आहे. काँग्रेस कुठेही या पिक्चरमध्ये दिसत नाही आहे आणि मला विश्वास आहे की यापैकी आम्ही जास्तीत जास्त नगराध्यक्षाच्या जागा आणि नगर परिषद सदस्याच्या जागामध्ये आणि नगरपंचायतीच्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात एक ऐतिहासिक विजय आम्हाला यावेळेला मिळेल. आणि यापूर्वी आम्ही नक्कीच एवढ्या जागा लढवल्या नव्हत्या, पण यावेळेला आम्ही या जास्तीत जास्त जागा लढवून तो जनतेचा विश्वास शिंदे साहेबांवर आहे तो आम्ही सिद्ध करणार आहोत. उद्धव ठाकरेंनी मुंबईतील कार्यक्रमात बोलताना विरोधकांवरती जोरदार निशाणा साधलाय. मुंबईचा महापौर हिंदू होणार असल्याचं सांगणाऱ्या विरोधकांना त्यांनी सवाल केलाय. मराठी हळूहळू मारत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मनसेसोबतच्या होऊ घातलेल्या युतीमध्ये मिठाचा खडा टाकणाऱ्यांना देखील तंबी दिली. आमच्या मुंबईकरांच्या प्रेमामध्ये हे जर का कुठे मिठाचा खडा टाकणार असतील तर त्यांना तांदळातल्या खड्यासारखं बाजूला टाकण्याचं काम हा मुंबईकर केल्याशिवाय राहणार नाही. हे आपलं प्रेम आहे, हे प्रेम कोणी चोरू शकतच नाही. पक्ष चोरू शकतं, नाव निशाणी अवधूत. तुम्ही जे गाणं आता म्हणताय ते गाणं सुद्धा चोरलंय त्यांनी. काय किती चोराल तुम्ही. थोडी माणसं आणि माझ्यावरती प्रेम करणारी, शिवसेनेवरती बाळासाहेबांवरती प्रेम करणारी, त्यांच्यावरती श्रद्धा निष्ठा असणारी ही जी मराठी असेल, मराठी मन आहेत ती नाही चोरली जाऊ शकत. आता आपला बालेकिल्ला आहे ना, याच्यावरती भगवानाचा आणखी मित्र कुठलं फडकं फडकूच शकत नाही. फडकवण्याचा प्रयत्न करून बघा. आणि तर आता तमाम मुंबईकर म्हणजे मराठी तर आहेच, पण ज्याने आपल्या सरकारचा तो काळ अनुभवलेला आहे, विशेषतः कोरोनाचा काळ अनुभवलेला आहे, ते सगळे अमराठी सुद्धा, अगदी मुसलमान सुद्धा आणि ख्रिश्चन सुद्धा हे सांगतात की उद्धवजी इकडे आपल्या शिवसेनेच्या हातातच मुंबई पाहिजे. कारण आम्ही मुंबईकर म्हणून सगळ्यांना एकत्र करतोय. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीरनामा समिती जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून मुंबईचा जाहीरनामा तयार केला जाणार आहे. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून समितीची घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या जाहीरनामा समितीमध्ये 11 जणांचा समावेश आहे. पराग अळवणी, योगेश सागर, संजय उपाध्याय, प्रसाद लाड यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचा या समितीमध्ये समावेश आहे. भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन सर्वसामान्यांची मतं जाणून घेणार आहेत. त्यांच्या मतांचा विचार करून मुंबईचा जाहीरनामा हा तयार केला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराच्या रिंगणात उतरलेत. प्रचारावेळी मोठमोठ्या प्रमाणात राजकीय शेरेबाजी देखील पाहायला मिळते. जळगावमध्ये एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी महायुतीला लक्ष्य करत जोरदार टीका केली आहे. मुस्लिम मतांसाठी फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना पुढे केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. एकनाथ शिंदे, अजित पवार, मीना जी का मीना को दिया वोट तो मीना जी का खुश, मीना को वोट तो मीना जी का खुश, और मीना को दिए तो मीना बातें की बात हुई है. मीना आउट हो गए तो मीना ने बोले जीता. दादा तुम चले जाओ, ये कौम की जिम्मेदारी हम तुम्हारे ऊपर देते हैं. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातल्या नवले पुलाजवळ अपघातांची मालिका सुरू असून 13 नोव्हेंबरला पुण्यातील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये 8 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर मंत्री, अधिकारी आणि प्रशासनाचे दौरे झाले. संयुक्त बैठका देखील घेण्यात आल्या. मात्र तात्पुरत्या उपाययोजनांनंतरही परिस्थितीत काहीही कायमस्वरूपी सुधारणा झालेली नाही असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच नवले पूल परिसरामध्ये आज नागरिक रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा ही त्यांची प्रमुख मागणी आहे. नवले पूल परिसरातील अपघात थांबवण्यासाठी सरकार आणि प्रशासन नेमकी कोणती ठोस पावलं उचलणार आणि ती कधी अंमलात आणली जाणार हे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत. नवले पुलाजवळ होणाऱ्या अपघातांविरुद्ध निषेध करण्यासाठी स्थानिक नागरिक हे आज सकाळी 10:30 वाजता आंदोलन करणार आहेत. नांदेडमधील कृष्णर एमआयडीसीतील परिसरामध्ये बिबट्यानं एका तरुणावरती हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या तरुणावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची टीम ही कृष्णर भागामध्ये दाखल झालेली असून ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नाशिकच्या सटाणा तालुक्यातील चौद्याण्णे मुंजवाडा या रस्त्यावरील रस्त्याच्या मध्यभागी सायंकाळच्या सुमारास एक बिबट्याचं पिल्लू आढळलं. आमदार दिलीप बोरसे हे मतदारसंघाचा दौरा करत असताना त्यांच्या हे निदर्शनास आलंय. प्रथमदर्शनी जखमी असल्याचा संशय त्यांना आल्यानं बोरसे आणि स्थानिकांनी प्रसंगावधान राखत त्याला रस्त्याच्या कडेला सुरक्षित स्थळी हलवलं आणि त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून संपूर्ण माहिती देण्यात आली. दरम्यान या परिसरातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावं, जनावरं सुरक्षित ठिकाणी बांधावीत असं आवाहन वन विभागाच्या वतीनं करण्यात आलंय. पालघरमधील मोखाड्यातही बिबट्याचा रात्रीच्या वेळी मुक्त संचार पाहायला मिळतोय. गेल्या अनेक दिवसांपासून मोखाड्यातील पळसुंडे भागामध्ये बिबट्याचा मुक्त संचार असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. पुरंदर तालुक्यातील बोबगाव इथं कानिफनाथ मंदिर परिसरामध्ये बिबट्या आढळून आलाय. मध्यरात्री मंदिर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालंय. दरम्यान ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं असून वनविभागाकडे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील निमगावात असणाऱ्या माळ रानावरती बिबट्यानं कुत्र्याची शिकार केली आहे. बिबट्याचा शिकारीचा थरार हा कॅमेऱ्यात चित्रित झालाय. निमगाव रेटवडी परिसरामध्ये बिबट्यानं 3 चिमुकल्या मुलांवरती हल्ला केला होता. आता याच परिसरात बिबट्यानं कुत्र्यावरती हल्ला केलाय. त्यामुळे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गोंदिया जिल्ह्यातही बिबट्यानं हैदोस घातला आहे. तिरोडा तालुक्यातील इंदोरा निमगाव इथं बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय. रुची देवानंद पारधी असं या चिमुकलीचं नाव आहे. वडिलांसोबत शेतात गेलेली असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं तिच्यावरती हल्ला करून तिला काही अंतरावरती फरफटत नेलं. रुचीचा रडण्याचा आवाज ऐकून तिचे वडील आणि आजूबाजूच्या शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी आरडाओरडा केला. 2 महिन्यांपूर्वीच मोरगाव अर्जुनी इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. गुहागरमधील शृंगारतळीतल्या बाजारपेठेमध्ये असणाऱ्या वस्तीमध्ये भला मोठा गवारेडा हा मुक्तपणे संचार करताना दिसलाय. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. महामार्गाच्या लगत असलेल्या घराच्या परिसरात महाकाय गवा हा निवांतपणे फिरताना दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. वनविभागानं तातडीनं लक्ष घालावं अशी मागणी स्थानिक रहिवासी करतायत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.